हाय, हॅलो, नमस्कार. आपण छानपैकी मस्त आता काय करणार आहोत, मस्त असं पेटीसचाच प्रकार आहे हा. तर अशा पद्धतीने 3 ते 4 वेळा चपाती लाटून घेतली, म्हणजे मैद्याची पोळी, आणि त्या असे एकावर एक ठेवून आणि छान असं लेअर करून घेतलं. आता आपण हे छान असे लेअर केलेले आहेत. आता आपण काय करूया माहिती आहे मंडळी, मस्त असं चौकोनी चारी साईडून पाणी लावूया आणि मध्ये असं हे ठेवून घेऊया आपण. म्हणजे जे बटाट्याची भाजी असते ना, ती ठेवून घेतली आणि छान असं दोन्ही कडांनी मस्त बंद करून घेतलं. आता आपण छान असं हे फ्राय करून घेणार आहोत. मंडळी, तुम्हाला हे पेटीचं पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना, तर मी एकदा नक्की करून दाखवेन. हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, कारण मी अर्धाच शूट घेतला होता ना, त्याच्यामुळे. जर तुम्हाला ही रेसिपी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट आल्या ना की मी नक्की एकदा परत ही रेसिपी बनवून दाखवेन. बघा किती सोपं आणि साधी पद्धत आहे, आणि खूप छान असे लेयर सुटतात. खूप भारी होते ही, आणि खायला पण खूप भारी लागते. ह्याच लेअरचा आपण काय करणार आहोत, याच्यात भाजी टाकणार आहोत आणि छान असा एक रोल करून आणि कापून घेणार आहोत आपल्याला हव्या तशा आकारामध्ये. बघू शकता, इकडं तेल ठेवलं होतं कढईमध्ये, आणि छान असे मी हे पेटीस तळून घेणार होते. आणि तळायला आपल्याला हेला गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचं, नाही तर आपले पेटीस बिघडू शकतात. बघा किती छान असे हे माझे पेटीस बनवून झालेले आहेत, आणि खूप छान लेअर सुटलेले आहेत. त्याच पिठापासून मी अजून एक स्नॅक रेसिपी बनवली होती, तर ती तुम्हाला पुढे नक्की दिसेल. बघा कशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने हे तिखट खारी ही खूप भारी होते. ही रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायची असेल ना, तर नक्की कमेंट करा. मी नक्की डाउनलोड करेल, म्हणजे आपल्या याच्यावरती अपलोड करेल. आणि मस्त असं हे बघा, छान असं आपले हे तिखट पेटीस हे करून झाले. त्याच्यावरती मस्त असं चीज टाकायचं, थोडीशी चटणी टाकायची. खूप छान होते, खूप टेस्टी लागते, आणि एक नंबर होते बरं का. बघा किती दिसायला पण किती छान दिसत आहे, आणि मस्त असं हे संध्याकाळचा स्नॅक टाईम आहे. चहा बरोबर आपण खाऊ शकतो. माझ्या मुलीला हे फार आवडतं. बघू शकाल तुम्ही, तिला मी लगेच देते खायला. बघा तुम्हाला दाखवते व्हिडिओप्रमाणे, म्हणजे कशी म्हणजे तिची रिॲक्शन बघा तुम्ही, हा का पुढे जाऊन. बघा मी तिच्याकडे घेऊन चालली आता. तिला म्हटलं, आरू हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलं आहे. तर तिला फार आनंद झाला. ती म्हणते खूप छान झाले मम्मी, वा मम्मी असं बोलायला लागेल. आता बघा बसली, तिला म्हटलं घे बाळा तुला, बघ वा. गरम होतं ना, ते थोडंसं हे करून खाणार होती ना. गरम लागत होतं तिला, ती मस्त एन्जॉय करत होती. बघा छान.